इचलकरंजी महानगरपालिकेत आयुक्त, महापौर आणि उपमहापौर यांच्या केबिनमध्ये देश आणि राज्यातील प्रमुख नेत्यांचे फोटो लावण्यात आले होते. यामध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री, विद्यमान आमदार तसंच काही महत्त्वाच्या नेत्यांचे फोटो लावण्यात आले होते. मात्र या फोटोंमध्ये काही महत्त्वाच्या नेत्यांचे फोटो नसल्याची बाब समोर आल्यानंतर राजकीय चर्चांना चांगलंच उधाण आलं होतं. याच मुद्द्यावरून नगरसेवक रवींद्र माने यांनी आक्रमक भूमिका घेत महानगरपालिकेच्या प्रशासनाला याबाबत जाब विचारलाय. त्यांनी उपमुख्यमंत्री तसंच स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या नेत्यांचे फोटो नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. रवींद्र माने यांनी प्रशासनाला खडबडून जागं केल्यानंतर प्रशासनानं तात्काळ हालचाल करत स्थायी समिती सभापती सतीश वसंतराव मुळीक यांच्या केबिनमध्ये नव्यानं फोटो लावण्याचा निर्णय घेतला. यानुसार स्थायी समिती सभापतींच्या केबिनमध्ये आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच खासदार धैर्यशील माने यांचे फोटो लावण्यात आलेत. या बदलामुळे महानगरपालिकेच्या वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. केवळ स्थायी समिती सभापतींच्या केबिनपुरतं हे बदल मर्यादित राहणार नसून येत्या काही दिवसात महापौर आणि उपमहापौर यांच्या केबिनमध्येही उपमुख्यमंत्री आणि खासदारांचे फोटो लावले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. महानगरपालिकेतील या निर्णयामुळे काही कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त होत असलं तरी विरोधकांकडून यावर टीकाही होतीये. प्रशासनानं लोकप्रतिनिधींच्या कोणत्याही दबावाखाली न येता सर्वांना समान स्थान देण्याची भूमिका घ्यावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.